चला, जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हे कालचं काय आपलं शेवटचं राहिलं, तदुदिदम कर्मस्वनुष्ठी यताम. याच्यामध्ये एक दोन संदर्भ राहिले होते, ते घेऊ आणि मग आपण तिसऱ्याकडे वळू. आपण तेनेशस्य विधी यताम अपिजिते. आता कर्मस्वनुष्ठी यताम, तदुदिदम कर्मस्वनुष्ठी यताम म्हणजे वेदाने प्रतिपादन केलेल्या स्वकर्माचे आपण व्यवस्थितपणे निरंतर नित्यनियमाने अनुष्ठान करावे. व्यवस्थितपणे निरंतर आणि नित्यनियमाने अनुष्ठान करावे. काल आपण पाहिलं म्हणजे नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म हे सगळं पाहिलं. त्यामध्ये उल्लेख झाला की संध्येचा उल्लेख झाला. म्हणजे संदेश एक 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 उदाहरण म्हणून की आपले रोजच्या रोज आपण संध्या करतो, म्हणजे ती एक वेळ आहे, ती वेळ चुकली नाही पाहिजे. आणि दोन गोष्टी याच्यामध्ये, एक तर आपल्याला आपण जे कर्म करतो त्यामध्ये आपली निष्ठा पाहिजे, मनापासून आवड पाहिजे, आणि ते मी केलंच पाहिजे हा एक ध्यास पाहिजे आपल्याला. आणि ते मी केलं नाही तर माझं काहीतरी चुकलं अशी जाणीव झाली पाहिजे. या सगळ्या तिन्ही चारही गोष्टी एकत्र झाल्या की मग माणूस असे कर्म करत जातो. नित्यकर्म, नित्य असो किंवा नैमित्तिक असो. आता नैमित्तिक कर्मामध्ये काल आपण पाहिलं की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे नैमित्तिक कर्मामध्ये, त्या निमित्ताने आपण ते कर्म करतो. मुळामध्ये ग्रहणाचे आपण जेव्हा पाहतो, ग्रहण त्याची माहिती असते आपल्याला. ग्रहणामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष. स्पर्श, मध्य आणि मोक्ष. आता हा जो ग्रहणाचा काळ असतो दिलेला, तो काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळामध्ये आपण जे काही सत्कर्म करतो, एखाद्या ग्रंथाचं पठण करतो, ते जेव्हा आपल्या घरी कुठल्याही खोलीमध्ये बसून आपण करतो ते, त्यापेक्षा देवासमोर बसून करतो ते, तर देवासमोर बसून केलेलं 10 पटीने आपलं जास्त फळ देणारं किंवा चांगल्या प्रकारचं होतं. आता याच्याही पुढे जाऊन एखाद्या वडाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली, अश्वत्थ, तुळशीच्या सन्निधामध्ये तेच कर्म आपण केलं तर ते अजून त्याचा जास्त आपल्याला प्रभावीपणे होऊ शकतं. त्याच्याही पुढे आपण जर गेलो तर एखाद्या मंदिरामध्ये, ह्या सगळ्या एक एक पायऱ्या आहेत. म्हणजे कर्म तेच आहे, पण ते कर्म आपण कुठे करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग मंदिराच्याही पुढे जर गेलं तर नदीच्या संगमावर, आणि शेवटी विजनामध्ये, म्हणजे कोणीच नाही तिथे, आपणच आहोत फक्त, बाकी कोणी नाही, अशा ठिकाणी. तर असं ठिकाण माझ्या पाहण्यातलं म्हणजे चाफळला गेल्यावर आपला खडीचा मारुती, सिंगणवाडी. हां, सिंगणवाडीला सकाळ किंवा संध्याकाळीच फक्त काय येणारे लोक असतात दर्शनाला, बाकी दिवसभर तिथे कोणीच नसतं. त्यामुळे दिवसाची जी वेळ आहे, 10-11 वाजता जायचं आणि 4 वाजेपर्यंत तिथे आपलं अनुष्ठान करायचं. त्याच्यात जो आनंद आहे ना, त्यामध्ये काही म्हणजे सगळ्यात बिनतोड आहे, एकदम छान आनंद आहे तिथे. पण आता तिथे मी जर जाऊन दिवसभर
ध्यानात बसलो किंवा जप करत बसलो तर आपल्याला असं वाटतं की मग मला पाहिल कोण. म्हणजे हां, मी जप करतो वगैरे हे पाहिल कोण मग मला. म्हणजे आपल्या मनामध्ये ती एक सुप्त इच्छा असते. माझं अनुष्ठान चालू आहे हे जर लोकांना न सांगता जर करायचं असेल तर लौकिक अर्थाने मग त्याच्यात काय मजा आहे. आपण म्हणतो मग काय मजा आहे, ते लोकांना माहीत नाही तर आपण करायचं मग काय उपयोग काय. म्हणजे म्हणून आपला प्रयत्न असतो की काही ना काही करून लोकांपर्यंत पोचवायचं. आणि हे जे आहे ना हेच आपल्या सगळ्या कर्माच्या म्हणजे त्या कर्माचा जो मूळ उद्देश आहे त्याच्या विरुद्ध कर्म झालं आहे. म्हणून आपल्याकडे कर्म करत असताना आपल्याला मनामध्ये एक गोष्ट पाहिजे, मी जे कर्म करत आहे ते शास्त्रविहित आहे, शास्त्रसंमत आहे. वेद पुराण उपनिषद असं करत करत एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं त्याप्रमाणे मी करत आहे आणि मी जे करत आहे त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामध्ये थोडी जरी माझ्याकडून चूक झाली तर त्याबद्दलची मी क्षमा मागेल, पण चूक होणार नाही याची मी जास्तीत जास्त काळजी घेईल. पण मुळामध्ये ते कर्म करत असताना माझ्या मनामध्ये जर संशय निर्माण झाला, मी करत आहे खरं पण ते बरोबर आहे की नाही असं जर विकल्प मनामध्ये आला की मी करणं जे करत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, ते मी करणारं कर्म चांगलं आहे का वाईट आहे, असं जर असलं तर आपल्या स्वतःच्याच कर्मावर आपला विश्वास नसतो. म्हणजे आपली श्रद्धा जी आहे ती डळमळीत होते त्या ठिकाणी. आणि अशी श्रद्धा जर डळमळीत झाली तर भगवंताच्या सांगण्याप्रमाणे संशयात्मा विनश्यती. म्हणजे मूळ आपल्या कर्मावरच आपला जर विश्वास नसेल, संशय असेल, तर त्यामधनं काही फलितप्राप्ती होणार नाही, ते अनुष्ठान म्हणून होणार नाही. म्हणून आता आता हे अनुष्ठान कशा प्रकारे असावं ते सांगतात. शासनात शासनात उपदेशात त्रायते इति शास्त्रम. शासनात उपदेशात त्रायते इति शास्त्रम. शासनात म्हणजे शासन, आपण म्हणतो महाराष्ट्र शासन. तर शासन म्हणजे शासनाने काही नियम घालून दिले त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, ते आपलं कोड ऑफ कंडक्ट. त्या विरुद्ध वागलं तर गुन्हा आहे. म्हणून शासनात म्हणजे जे शास्त्र आपल्याला सांगतं त्याप्रमाणे वागणं म्हणजे ते शासन झालं. उपदेशात म्हणजे त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वागणं, हे जर आपण केलं तर त्यामध्ये आपण तरुण जाऊ किंवा आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसतील आणि काहीतरी आपल्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे होते सुधारणा आपल्याला. पण या गोष्टी कशामध्ये आहेत, ते सगळ्या शास्त्रामध्ये आहेत. म्हणून शास्त्र म्हणजे शासनात उपदेशात त्रायते इति शास्त्र. त्रायते. हां. आता हे करत असताना की आपल्याला परिणाम काय होतं पहा, लक्षात घ्या. अंतःकरण शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी. माझं मन जे चंचल होतं, मनामध्ये जे विकल्प होते किंवा त्रिदोष जे आहे, मूल विक्षेप आवरण, हे हळूहळू आपले सुटायला लागतात. रोज एका गोष्टीचा ध्यास आपला असला, जसं 4:30 वाजता, म्हणजे आता आपल्याला इतके दिवस झाले तर आपण 4:30 वाजता इकडे तिकडे जाणार नाही. गेलो तरी मोबाईल बरोबर ठेवू आणि मोबाईल ठेवल्यावर मोबाईल डेटा ऑन ठेवू, आहे की नाही. आणि त्याचे घंटे वाजले तर आपल्याला ऐकू येईल अशी आपण सोय करून ठेवू. म्हणजे हे हे कशामुळे की आपण जे करत आहोत त्यामधला आपला विश्वास आहे की आपला वेळ चांगला चालला आहे, काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळतं. पण आता एक म्हणून एक गीतेमध्ये अजून एक आहे, न जनयेत बुद्धिभेदम, न जनयेत बुद्धिभेदम. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आहे पहा. म्हणजे चांगली माणसं कोण असतात की दुसऱ्यांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करत नाहीत. आता हा बुद्धिभेदाचा परिणाम माझ्यावर होणार नाही असं व्हायला नको, अशी आपली धारणा पाहिजे.
म्हणजे मी जे करत आहे ते योग्यच आहे 100%. आता मला त्यापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही अशी धारणा आपली असली तर मग मला कोणी किती सांगितलं, अरे काय तुम्ही एवढं ते 4:30चं घेऊन बसला, असं म्हटलं तरी आपण म्हणतो नाही नाही ठीक आहे बा, तुझं म्हणणं जे आहे ते तुझं राहू दे, पण आम्हाला हे करायचंच. आता माझी संध्येची वेळ झाली, आता माझी उपासनेची वेळ झाली, आता रात्री 10 वाजले, आता आपण झोपलं पाहिजे. मग 10च्या पुढे आपण एखादा निवांत सिनेमा पाहू, असं जर असेल तर ते शास्त्राने विहित कर्म नाही. आमचे प्रल्हाद महाराज, रामाचे भक्त रामदासी, ते कुठेही प्रवासात असो कुठेही असो, रात्री 9, 9:30 वाजले की त्यांचं लक्ष राहायचं की आता रामाची झोपायची वेळ झाली. 9:45, 10 वाजत आले की ते म्हणायचे चला आता रामाची शेजारती म्हणा आणि दिवे बंद करा, दिवे बंद करा, टी व्ही लावू नका, रामाची झोपायची वेळ झाली. आणि एवढं म्हणून ते म्हणायचे की आता बोलणंसुद्धा बंद करा 10 वाजले की. आता म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये काहीतरी मुरड घालणं हे महत्त्वाचं आहे अनुष्ठानासाठी. ते कुठे असो, ज्यांच्या घरी असतील त्याला लगेच सांगायचे बाळा तो टी व्ही बंद कर आणि लाईट बंद कर, आता रामाची झोपायची वेळ झाली. आता रामाची झोपायची वेळ झाली, एवढी रामाची काळजी आपण करतो का? अजून काही मला अजून भरपूर हौस आहे, अजून मला काही झोप येत नाही आणि तशी मला झोपच येत नाही, अशी अवस्था असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. पण एक नित्यनियम, त्यालाच अनुष्ठान म्हणतो आपण. तदुदिदम कर्म स्वनुष्ठीयताम, म्हणजे आपण जे अनुष्ठान करत आहोत हे अनुष्ठानच आहे ना. उंच उंच धबधब्यावरून ते खाली खडकावर पाणी पडत असतं, पाणी पडता पडता एके दिवशी त्या खडकाचे पण 2 तुकडे होतात. हा परिणाम त्या अनुष्ठानाचाच आहे. त्याच्यामध्ये सातत्य आहे, नित्यनियम आहे, कधी मागे पुढे होणार नाही, पण ते बरोबर त्या ठिकाणीच तो घाव घातला जातो. तर मी नेहमी सांगतो, आपण नारळ फोडतो तर ते किती घावानंतर नारळ फुटतं असा प्रश्न विचारला तर आपण म्हणतो 3-4 घाव घातले की नारळ फुटतं. मग आता प्रश्न असा आहे की पहिल्या घावात नारळ फुटत नाही का, दुसऱ्यामध्ये फुटत नाही का? तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये फुटलेलं दिसत नाही, पण त्याचा परिणाम होतो की नाही. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण केलेली साधना जी आहे तिचा परिणाम दिसो का नसो, तो नाही दिसला तरी चालेल पण मी करणार, असं जेव्हा आपला हट्ट असेल ना तर तेव्हाच काही दिवसानंतर त्याचा परिणाम दिसेल. पण अजून परिणामच दिसत नाही मग मी कशाला करू, अशी जर आपली निष्ठा असेल तर मग ते बरोबर नाही, त्याला संशयात्मा विनश्यती म्हणतात. म्हणून आपण श्रद्धापूर्वक ते कर्म केलं पाहिजे आणि त्यालाच म्हणतात कर्मे ईशू भजावा, कर्मे ईशू भजावा. म्हणजे आता आपण कुठे आलो, या तिसऱ्या गुणाकडे आलो आता, की तेने शस्य विधीयताम अपिचिती. म्हणजे जे नित्यनैमित्तिक कर्म आपण करतो त्या कर्मातून आपल्याला परमेश्वराची पूजा करायची आहे. आणि मग ते करत असताना प्रत्येक कर्मामधून ती पूजा आपली शास्त्रोक्त रीतीने झाली पाहिजे. मनामध्ये विक्षेप, संताप, क्षोभ असं येता कामा नये. परवा आपण नाना महाराजांचं चरित्र पाहिलं. दत्तभक्त आहे, सोहळं कडक आहे, ते सोहळ्यात असतानासुद्धा त्या लहान मुलीला 2 महिन्याच्या मांडीवर घेऊन सोहळ्यामध्ये पूजा करायची, मुलीचा देहधर्म सांभाळायचा, त्यासाठी पुन्हा मध्येच उठायचं, पुन्हा सगळं करून पुन्हा बसायचं आणि पुन्हा आपलं अनेक जे आहे ते सुरू ठेवायचं. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, सातत्य, आपल्या कर्मावरची निष्ठा आणि भगवंतावरचं प्रेम. आपलं तिथेच कमी पडतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे मी काय नुसतं आत्ताच बसलो 2 मिनटात, एवढ्यात घंटी वाजली. म्हणजे ती बाहेरची घंटी एवढ्यासाठी वाजते की आपण त्या कर्मामध्ये जीव ओतला की नाही, नाही का. खूप शांततेने मंदिरात आपण बसलो तर येणारा माणूस येऊन 2-4दा घंटी वाजवून देतो. मी तर म्हणतो जो घंटी वाजवणारा असतो बाहेरचा माणूस, त्याच्या घंटी वाजवण्यावरून सुद्धा तो सत्वगुणी आहे का तमोगुणी आहे का रजोगुणी आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.
येणारा माणूस म्हणतो की अरे हा एकटाच बसलेला आहे, डोळे मिटून बसला आहे, आपण घंटी नाही वाजवली तरी चालेल. असा असेल तेव्हा तो सत्वगुणी आहे. आता तो रजोगुणी केव्हा असेल? जेव्हा त्याला माहिती बसलेला माणूस माझ्या ओळखीचा आहे आणि मी जर घंटी वाजवली नाही तर हा डोळे उघडून पाहणार नाही, आणि याने पाहिलं नाही तर मग मी आलो हे कसं काय कोणाला समजणार? नाहीतरी देव डोळे मिटूनच आहे. हां, म्हणजे अगदी ठाम आहे त्याच्यावर, या गोष्टीवर ठाम आहे तो. म्हणजे देव डोळे मिटून आहे, तो माझ्याकडे पाहत नाही. आणि मग एवढी जर तुझी निष्ठा असेल तर तू आलाच कशाला दर्शनासाठी? तर असा जो येऊन घंटी वाजवतो तो रजोगुणी आहे. आता दुसरा तिसरा झाला तमोगुणी. दर्शन घेताना तो इतरांची शांतता भंग होती का नाही याकडे पाहत नाही, याकडे पाहत नाही. पण तो एवढंच म्हणतो माझी रोजची वेळ आहे, इथं 100दा घंटी वाजवल्याशिवाय माझं दर्शनच होत नाही, मला ती सवयच लागली. असं जे आहे ना, त्याच्यातही सातत्य आहे, त्याच्या कर्मामध्ये. पण उद्देश जो आहे, त्याचा परिणाम जो आहे, तो इतरांवर काय होतं याची तो काळजी नाही करत. म्हणजे मला त्याला मारायचं बस एवढंच माहिती. अरे पण नाही मारलं तर तुझंच भलं आहे ना त्याच्यामध्ये. पण ते ज्याला समजत नाही तो तमोगुणी आहे. म्हणून आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्या ठिकाणी एक श्रद्धा असावी, आपल्या ठिकाणी भक्ती असावी आणि प्रेम असावं. कुठलंही कर्म असो. माझ्या ठिकाणी श्रद्धा असावी, मी मुलांना शिकवतो आहे, एक आपले शिक्षक म्हणून मुलं माझ्याकडे पाहतात, हे आपल्यामध्ये निश्चित असावं. आणि मी जे कार्य करत आहे शिकवण्याचं त्यामध्ये माझा प्रेम असावं, भाव माझा तो समर्पणाचा असावा, भगवंताला समर्पण करण्याचा भाव असावा. अशा बुद्धीने जेव्हा मी शिकवतो मुलांना तेव्हा त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होईल. आम्हाला एक सर होते, सर काय आता ते माझा क्लासमेटच होता, तर तो वर्गामध्ये आल्यावरही चप्पल काढून ठेवायचा आणि ती शाळा सुटली, कॉलेज संपलं की मग चप्पल घालून मग घरी जायचं. हां, पुढे पुढे तो प्राध्यापक झाला. हां, मग त्याची पत्नी मला एकदा भेटली. मग मी तिला म्हटलं काय आमचा पैठणकर अजूनही चप्पल बूट काढूनच शिकवतो का? मग तो म्हणे हो, म्हणे त्यांची तशीच सवय आहे म्हणे. हां, त्याचं त्याचं काय म्हणणं, मी जे शिकवतो ही माझी सरस्वतीची आराधना आहे, पूजा आहे. मग आता ती जर माझी आराधना असेल तर मी चप्पल घालून कसं काय करणार? म्हणजे असं आपले नित्यकर्म जे आहे ते कर्मसुद्धा आपण परमेश्वराची पूजा म्हणून केली पाहिजे. हाच या ठिकाणचा तिसरा गुण आहे. तेने शस्य विधीयताम अपिचिती. अपिचिती म्हणजे भगवंताची पूजा. म्हणून पूजा करताना मी मनापासून पूजा केली पाहिजे. बऱ्याचदा आपण काय म्हणतो, चला आता माझ्या ऑफिसची वेळ झाली, लवकर लवकर काहीतरी नाश्ता कर, डब्बा बांधून दे, मी 1-2 मिनटात पूजा करतो आणि मग शांततेने मग फराळ करतो आणि मग डब्बा घेऊन ऑफिसला जातो. म्हणजे आता क्रम कसा झाला, 2 मिनटात पूजा करतो, शांततेने फराळ करतो आणि मग ऑफिसमध्ये जातो. आता याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाण्यातही पूजा नाही, पूजा करण्यातही पूजा नाही, आणि फराळ करण्यामध्ये आपण त्याला जास्त महत्त्व दिलं म्हणून पूजा लवकर आटपली. आपण कोणाचाही फोन येतो, आपल्याला सांगतात मी 8:30 वाजता येऊ का तुमच्या? हो या, मी उद्या लवकर आटपतो. म्हणजे हे आपले बोलणे हे आपले बोलणे जे आहे ना, इतके सहज असतात, इतके सहज असतात की ते आपली ते कृत्य जे आहे ती पूजा होतच नाही. आमचे दासगणू महाराज, त्यांचे गुरु वामन शास्त्री इस्लामपूरकर, त्यांचे शिष्य वरदानंद भारती, ही सगळी रामदासी परंपरा आहे. पण या परंपरेमध्ये ते रामदासी आहेत आणि वारकरी आहेत. कोणी आलं तर दासगणू महाराज काय म्हणायचे की थोडंसं थांबा, माझं राहिलेलं आहे थोडंसं अनेक,
ते झालं की आपण निघूया असं म्हणून ते आपल्या त्यांचा अनेक म्हणजे कोणतं असायचं, विष्णू सहस्रनाम 12 वेळेस पाठ करायचं. रोज 12 वेळेस विष्णू सहस्रनाम. वामन शास्त्री इस्लामपूरकर, दासगणू महाराज, आमचे अनंतराव आठवले, असं त्यांचा परिपाठ होता. आणि म्हणून ते त्याला महत्त्व द्यायचं. ते आलेल्या माणसाला म्हणायचं, तू थांब जरा, एक अर्ध्या पाऊण तासात माझं आटपतं, मग आपण जाऊ. ते यांचा 12चा नियम झाला की मग जायचं. मग आता हे केव्हा मला समजलं, जेव्हा त्या गोरठ्याला जाऊन मी 5 दिवस राहिलो, तिथं पारायण केलं, आप्पांचं चरित्र वाचलं, वामनशास्त्री इस्लामपूर माहिती घेतली, दासगणू महाराजांचं चरित्र वाचलं, तेव्हा लक्षात आलं की कारण त्यांना पुढे विचारलं आहे, त्यांना प्रत्यक्ष वरदनारायणाचं दर्शन झालं आहे, प्रत्यक्ष नारायणाचं. आणि नारायणाच्या दर्शनानंतर नारायण ते त्यांनी सांगितलं की रोज ते एका पंजाबी त्यांचा भक्त होता, त्याने विचारलं की दादाजी आप इतना क्या करते हो, इसने आपको इतने ये मिल गई, म्हणजे यश प्राप्त झालं तुम्हाला. मग ते म्हणतात, मला तर काहीच येत नाही म्हणे, मी फक्त आमच्या गुरूंनी सांगितलेलं 12 वेळेस विष्णू सहस्रनाम म्हणतो, बस एवढंच, मला या व्यतिरिक्त काही येत नाही. म्हणजे त्या 12 वेळेस म्हणण्यामध्ये त्यांचा तो विश्वास, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून त्याच्यातला अहंकार नाही, आहे की नाही. आपण अनुग्रह घेतो म्हणजे काय, अनुग्रह घेण्यानंतर आपल्याला मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम. कदाचित पूर्वीपासून आपण हाच मंत्र म्हणत होतो, आहे की नाही. मग आता विशेष काय झालं, त्याने म्हणलेला जो मंत्र तोच तर मी म्हणत होतो. असं जर आपण अनुग्रह दिल्यावर म्हटलं की काय त्यांनी काय विषय सांगितलं मला, ते तर मी लहानपणापासूनच म्हणतो. मग तू लहानपणापासून तू एवढा शहाणा असशील तर मग अनुग्रह कशाला घेतला. आहे ना, ते काहीच नाही कळला. म्हणजे त्याला ते शब्द वापरतात, अनुग्रह घेऊन टाकला. हां, आम्ही 3 वर्षापूर्वीच घेऊन टाकला. म्हणजे घेतला आणि तिथे सज्जनगडावर हां, गुरु केला. हो. आणि मग त्याला सद्गुरू म्हणतात, तू चांगला गुरु भेटला मला. म्हणजे अनुग्रह करून टाकण्याचा विषय नाही, अनुग्रह हा ग्रहण करण्याचा विषय आहे. म्हणजे जप जरी तोच होता, आत्तापर्यंत मी जप तोच करत होतो, पण अनुग्रह झाल्यानंतर मी जो जप करतो तो मी करत होतो हे नाही आहे त्याच्यामध्ये. यस्य नाहम कृतो भाव, यस्य न अहम कृतो भाव, मी केलं अहम कृत हा भाव ज्याच्यामध्ये नाही. कारण ते यस्य नाहं कृतो भाव, हां, कृतो भाव म्हणजे ज्याच्यामध्ये मी करत आहे हा भाव नाही. मग आता मी काय करत आहे की माझ्या सद्गुरूंनी दिलेलं नाम मी घेत आहे, त्यामुळे त्याचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आता माझं नाही, ते सगळं सद्गुरूंचं आहे. पुन्हा हेच उदाहरण, दासगणू महाराज कीर्तनाला निघाले. दासगणू महाराजांचे शिष्य म्हणजे आपले आप्पांचं कीर्तन होतं कुठे, शिर्डीला. आता कीर्तन म्हटलं की आप्पा तयार झाले. आप्पा सगळे शिकलेले वगैरे, डॉक्टर, प्राचार्य सगळं होतं. आप्पा कीर्तनाला तयार झाले तेव्हा सगळे स्वच्छ वस्त्र अमकं तमकं करून छानपैकी शर्टही घातला, सगळी तयारी केली. आता कीर्तनाला उभं राहायचं. दासगणू महाराजांनी त्यांना ते पाया पडायला, ते म्हणाले, अरे तू एवढा नटून कुठे चालला म्हणा. हां, तर ते म्हणतात, हां, अरे कीर्तन असेल तेव्हा आपण भगवंताशी सादर होत आहोत, त्यामुळे एक धोतर खाली पाहिजे आणि अंगावर एक पंचा पाहिजे, कपाळाला कुंकू पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालतं, काहीच नको. मग तेव्हापासनं दासगणू महाराजांचे शिष्य म्हणून वरदानंद भारती यांचं कुठेही कीर्तनातले फोटो असले तर तुम्ही पहा, फक्त धोतर आणि पंचा असतो, वर काही नसतं आणि ते कीर्तनाला उभे राहतात. हां, म्हणजे साजेसं पाहिजे ना, साजेसं पाहिजे त्या ठिकाणी. आज आपण पाहिलं मोदींचं धोतर नेसून होते ना,
धोतर नेसून होते ना. हां. आणि कुठेही पटकन बूट काढता येतात. मग माझे सॉक्स काढायला आणि मला खाली बसता येत नाही म्हणून बसायला खुर्ची पाहिजे. म्हणजे हे सगळे नखरे करण्यापेक्षा आपण मंदिरात चाललो तिथे आपल्याला चप्पल काढावी लागते म्हणून चप्पल घालावी, बूट कशाला घालायचं? खाली बसता येत नाही तर मग पॅन्ट कशाला घालायची? म्हणजे असं एक एक विचार केला तर माणसाचं एक एक विषयापासून निवृत्ती हळूहळू होत जाते. मूळ आपलं विषयापासून निवृत्ती, मनाची स्थिरता आणि साधनेमधला विश्वास, या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचंच आहे, देह प्रपंचाचा दासो सुखे करो काम, तुझे रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम. प्रपंचामध्ये जे काम असेल ते सगळं चांगल्या रीतीनेच केलं पाहिजे. आपल्या घरी रांगोळ्या काढतात पहा भगिनी. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, लग्नात जातो, तिथे मोठी रांगोळी काढलेली असते. आता त्या ज्या बायका रांगोळी काढतात त्यांना रांगोळी काढतानाच माहीत असतं की इथे मी रांगोळी काढल्यावर माझाच नवरा याच्यावर उभं राहून मला विचारणार आहे की माझं घड्याळ कुठे आहे, माझा रुमाल कुठे आहे. हां, हे त्यांना माहीत असतं बरं का. पण ते त्या पुढच्या परिणामाचा विचार नाही करत. पण रांगोळी चांगल्यात चांगली काढतील. त्यांचाच मुलगा पळताना येता जाताना ती उद्ध्वस्त करून टाकतो हे सुद्धा माहीत असतं. पण तरी पण रांगोळी ही काढतात आणि व्यवस्थितच काढतात. आज घाईघाई झाली म्हणून कशीतरी काढून टाकली असं नाही. त्याच्यामध्ये जीव ओतून, म्हणजे प्रत्येक कर्म जे आहे ते आपल्या मनोभावे झालं पाहिजे. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना, हे आहे ना. मग आता ह्या अशा प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही कमी जास्त राहतं माणसाचं. पण आता ते बिघडणारच आहे म्हणून मी आधीपासूनच बिघडायला सुरुवात केली तर काय उपयोग? ते बिघडणार नाही असा माझा निर्धार पाहिजे. माझं कर्म बिघडणार नाही, आधीच पडेली धास्ती, तरी मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. म्हणजे चांगल्या बुद्धीने मी कर्म केलं पाहिजे. ते कर्म किती अवघड असेल तरी ते सहजपणे मी करू शकेल, कारण माझ्या मागे माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. हा भाव प्रत्येक कर्म करताना आपल्यामध्ये असावा. श्रीधर स्वामींचं उदाहरण घेतलं. लहानपणी शाळेमध्ये एक ते काय म्हणतात त्याला, निरीक्षक इन्स्पेक्टर येणार होते. हां, आणि यांचं गणित जरा कच्चंच होतं त्या मानाने, म्हणून त्यांच्या मास्तरांना सुद्धा काळजी. आता त्यांनी नेमकं याला जर विचारलं तर कसं होईल म्हणून. आणि नेमकं असंच झालं. त्याने प्रश्न विचारला आणि श्रीधर स्वामींनाच विचारला शाळेत असताना. आता त्यांना वाटलं तर यांनी जर उत्तर बरोबर नाही दिलं तर आपली पंचायत होईल. पण श्रीधर स्वामींनी पटकन उठले आणि सगळं उत्तर देऊन टाकलं आणि करेक्ट दिलं सगळं. तर ते म्हणतात काय हे असं काय, म्हणजे नंतर विचारतात ते गेल्यावर, अरे बरं झालं तर उत्तर दिलं म्हणून, नाही तर माझी पंचायत झाली असती. ते म्हणतात नाही, मी ते लहानपणी मी कीर्तनामध्ये ऐकलं होतं म्हणे, जो रामनाम घेतो, हां, जो रामनाम घेतो त्याची सगळी जबाबदारी माझी असते. आता हा संस्कार आहे. संस्कार सगळ्यासाठी सारखेच असतात. कोणासाठी आपण, म्हणजे शिक्षक एकच असतो की नाही. शिकणारे 100 असतात, पण 100ही जण 100% मार्क नाही मिळत. त्यांची बुद्धी जशी ग्रहण करू त्याप्रमाणे मार्क मिळतात. तसं एक पहिला येतो, एक दुसरा येतो, एक 99 येतो, एक 100वा येतो 100 मुलांमध्ये, बरोबर आहे. पण सगळ्यांचे गुरु तेच असतात. सगळ्याचा अनुग्रह एकाच गुरूंकडे असतो, सद्गुरूंकडून. पण तरी पण त्यांच्या मनस्थितीवर वेगवेगळा परिणाम होतो. धारणा त्यांची वेगळी असते. त्यांचं जे रिसिव्हर असतं ते रिसिव्हर तेवढं पॉवरफुल कोणाचं नसतं आणि कोणाचं असतं. आणि ज्याचं रिसिव्हर तेवढं पॉवरफुल आहे तो प्रगती करतो, दुसरा तसाच राहतो. साध्या साध्या गोष्टीमुळे आपण पाहतो, कृष्ण आणि सुदामा इतके चांगले मित्र, सगळं आहे, पण काय, एक चूक झाली. रात्रीच्या वेळेस पाऊस पडत असताना झाडावर बसून ते गुरुमातेने दिलेले जे काय पोहे होते, काय जे होतं ते यांनी एकट्यानेच खाल्ले आणि त्याला दिले नाही कृष्णाला.
आणि मग म्हणतो, अरे मला आवाज येतो. म्हणा, कशाचा आवाज येतो? पोहे खातानाचा. म्हणजे नाही नाही, थंडीमुळे दात, थंडीमुळे दात वाजतात म्हणे. म्हणजे साधी, आता ही साधी चूक आहे म्हणजे आपल्या दृष्टीने, जीवाच्या दृष्टीने. आपल्या दृष्टीने साधी चूक आहे, पण आपल्याला ती फायद्याची वाटते. आणि भगवंताला तर सगळंच माहीत असतं. पण त्याचा परिणाम किती झाला पहा. म्हणजे एक एक दारिद्र्य भोगतो आणि एक सुखासनावर राहतो. ही जी विषमता आहे, ती विषमता कशामुळे आहे? आपल्या कर्मामुळे आहे. हां, तर आपले कर्म असे खालच्या जातीचे, खालच्या पातळीवरचे होऊ नये, सत्कर्मच व्हावं आपल्याकडून, म्हणून माणसाने साधनेमध्ये खूप काळजी घेतली पाहिजे. आणि त्यालाच म्हणतात विधीयताम अपिचिती. तेने शस्य विधीयताम अपिचिती. म्हणून मी कर्म करत असताना, आता तुमचे रमण महर्षी दक्षिणेकडचे आहेत, ज्या ठिकाणी आपले अनंत मौनी होते, समर्थांचे शिष्य, अरुणाचल प्रांत, तामिळनाडूमधलं, तिथले रमण महर्षी. त्यांचं एक चांगलं पुस्तक आहे माझ्याकडे, उपदेशसार नावाचं. उपदेशसारम संस्कृतमधलं आहे ते, माझ्याकडे ते गुजरातीमधलं आहे, माझ्याकडे वर्षांती आहे ते. त्याच्यामध्ये एक होतं, ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम, असं संस्कृत श्लोक आहे त्या ठिकाणी. ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कर्माची फलाची अपेक्षा न ठेवता आपण कर्म केलं पाहिजे. आणि ते कर्म ईश्वरार्पित भावनेने झालं पाहिजे. आणि तरच आपल्या चित्तशुद्धीचं ते साधन होईल. पण एवढंच नाही, पण पुढे मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग होईल. आता याच रमण महर्षींच्यासाठी, म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांना प्रश्न विचारला काही साधकांनी, की महाराज एवढं सगळं होतं आहे, तिकडे दुसरं वर्ल्ड वॉर सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. मग ते म्हणतात, अरे त्याच्याबद्दल काय सांगायचं म्हणे, ते तर आपापल्या कर्माने होत आहे म्हणते. म्हणजे वर्ल्ड वॉरसारखी एक मोठी घटना होती आहे, तरी यांच्या चित्तावर कुठली काळजी नाही. आणि दुसरीकडे यांचा सत्कार सगळे वाहवा करतात, तरी पण त्याच्यामधला आनंद नाही. ते आपल्या निरीच्छपणे एखादा त्रयस्थ माणूस जसा असतो तसा ते आहेत रमण महर्षी. त्यामुळे ते म्हणतात की त्या परिणामाचा तुम्ही विचार करू नका. जे होतं आहे ते सगळं ईश्वराच्या इच्छेनेच होतं. म्हणून फलेच्छा विरहित, फळाची इच्छा न ठेवता केलेली कर्म जे आहेत ती खरी ईश्वराची पूजा आहे. ईश्वरार्पितम नेच्छया कृतम. आणि दुसरीकडे श्लोक आहे तो आपला कर्मण्येवाधिकार असते. हां, महाफुलेशु. आता आपण लहान मुलांना म्हणतो की बा तू रोज जर शाळेत गेला तर मी तुला डब्यामध्ये एक चॉकलेट देईल. कशाला? त्याला त्या शाळेत जाण्याची गोडी लागावी म्हणून एक प्रलोभन त्याच्यापुढे ठेवलं. प्रलोभन. मग त्याच्या मनात एवढंच असतं की मी गेलं की मला एक चॉकलेट मिळणार. मग दुसऱ्या दिवशी मग आपण म्हणतो, नाही तुला आज चॉकलेट नाही, दुसरं काहीतरी देईल, असं म्हणत तो जायला लागतो. म्हणजे त्याचं जे अनुष्ठान आहे ते तेव्हापासून सुरू होतं. आता पुढे पुढे कसं होतं, मग एकदा तो त्याच्यामध्ये रमला, कर्तव्य कर्मामध्ये, विहित कर्मामध्ये, नित्यकर्मामध्ये, नैमित्तिक कर्मामध्ये तो एकदा रंगला की मग त्याला जर आपण सांगितलं तुझा डब्बा दिला आहे बरं का भरून, काय करता डब्याचं, मला वेळच नाही आता, माझे कामं इतके वाढले की मला तो डब्बा खायलासुद्धा वेळ नाही. म्हणजे पुढे पुढे त्या कर्माशी माणूस इतका एकरूप होतो की त्याला प्रलोभनाची गरज नाही. सगळ्या ग्रंथामध्ये, पोथ्यांमध्ये जेव्हा फलश्रुती दिलेली असते शेवटी, ती फलश्रुती कोणासाठी आहे? की माणसं त्याकडे आकृष्ट व्हावेत म्हणून. म्हणून ती फलश्रुती आहे. सुरुवातीला आपण ती फलश्रुती पाहून त्याकडे आकृष्ट होऊ, पण जेव्हा आपली साधना वाढेल तेव्हा ती फलश्रुती गौण होती आणि मूळ जो आपण स्तोत्र पाठ करतो
त्या स्तोत्र पाठाकडे आणि त्या नित्यनैमित्तिक कर्माकडे आपलं जास्त लक्ष असतं. म्हणजे किंबहुना कधी मनातसुद्धा येत नाही, इतके वर्ष झाले पण अजून मला फलश्रुतीचा अनुभव नाही आला. हे जेव्हा असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या कर्माशी एकरूप झालेलं असतं. आणि म्हणून नहि कश्चित क्षणमपि जातु हां जातु तिष्ठ्यत कर्मता. म्हणजे एक क्षणही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि कर्म हेच आपल्या उद्धाराचं मूळ साधन आहे. आणि ते कर्म मात्र आपण केलं पाहिजे. आता साधं कर्माचं त्याने उदाहरण दिलेलं आहे की पतंग उडवणे. पतंग उडवतो आपण, लहानपणी उडवलं आहे. त्याच्यामध्ये दोरी आहे, रीळ आपल्या हातामध्ये आहे, दोरी आहे आणि वर पतंग आकाशामध्ये आहे. आता आपल्या हाताच्या ॲक्शनवर आपण असा असा जर हात केला तर काय होतं, ती दोरी आपण आपल्याकडे ओढतो. आणि असा असा हात केला आपण की दोरीला आपण ढील देतो. म्हणजे ॲक्शन तीच आहे. एकामुळे पतंगाला आपण दूर लोटतो आणि एकामुळे आपण त्या रीळला पुन्हा गुंडाळून टाकतो. पण हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बोटांच्या क्रियेवरच अवलंबून आहेत ना. बोटांची क्रिया, बोटाला जेव्हा आपण गुंडाळतो, असं असं गुंडाळतो आपण, तेव्हा ते बोटाला गुंडाळलं जातं. आणि तेच उलटं केलं आपण की ते सोडलं जातं. म्हणून तो पतंग जो आहे तो आकाशामध्ये मुक्तपणे उडत असतो. म्हणून खेळ संपल्यानंतर, म्हणजे पतंगाचा खेळ संपल्यानंतर त्याच बोटांनी आपल्या क्रिया जर उलट्या केल्या आपण, तर तो सगळा आपण जो काय दोरा पसारा मांडलेला असतो तो आपण पुन्हा आपल्याकडे ओढून घेतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे याची कासवाची उपमा दिली आहे. त्या ठिकाणी कासव कसं असतं की जेव्हा कासव एखाद्या ठिकाणी चालताना पहा, कासवाला शांततेने कासव चालतं आहे, तर तेव्हा ते आपलं चारी सगळे इंद्रिय बहिर्मुख करून त्या ठिकाणी चालत असतं. पण ते कासव आहे आणि त्याला पाहण्यासाठी आपण गेलो आणि आपण आलो ही चाहूल तरी त्याला लागली की ते कासव लगेच आपली इंद्रिय अंतर्मुख करून घेतं, आतमध्ये ओढून घेतं. त्याचे चारी पाय जे असतात ना ते आतमध्ये ओढून घेतं. आतमध्ये ओढल्यानंतर ते इतकं स्थिर राहतं की त्या ठिकाणी काही कासव आहे असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. म्हणजे कुर्मंगानीव सर्वशः गीतेमधला शब्द आहे. कुर्मंगानीव सर्वशः. आणि म्हणून मंदिरामध्ये कासव असतं पहा. भगवंताच्या मूर्तीच्या समोर पितळ्याचं तांब्याचं ते कासव खाली असतं पहा. त्याचं कारण हेच की माणसाने त्या कासवाप्रमाणे राहायला पाहिजे. आपली इंद्रिय बहिर्मुख करणं किंवा इंद्रिय अंतर्मुख करणं हे दोन्ही आपल्या ताब्यात असलं पाहिजे, है ना. बहिर्मुख इंद्रिय असतील तर मग टी व्हीचा कार्यक्रम होता म्हणून प्रवचनाला येणं झालं नाही. पाऊस खूप होता, छत्री सापडली नाही, नाही तर मी आलोच असतो. म्हणजे हे कशामुळे, बहिर्मुखता असल्यामुळे, है ना. पण प्रसंग असो भलतेचा, परंतु नाम सोडू नये. हे कोणासाठी, की ज्याला नामाचं महत्त्व आहे त्याच्यासाठी. आणि नामापेक्षा प्रपंच जर आपल्याला मुख्य वाटला तर मग या सगळ्या पळवाटा आहेत. आणि मग म्हणून ते तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम हा गुण पहिला झाला. आणि दुसरा तेनेशस्य विधीयताम अपिचिती. म्हणजे या साध्या साध्या गोष्टींमुळे आपण भगवंताची पूजा करू शकतो. आता बऱ्याच गोष्टी दिल्या त्यांनी. एखादा कर्म करायचा असेल तेव्हा आपली मनोवृत्ती, एखादं कर्म जे आहे ते आपल्याला काही सुख देतं, काही कर्म आपल्याला दुःख देतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा, घटनेचा एक चांगला अनुभव आपल्याला मिळतो आणि दुसरीकडे दुःखाचा अनुभव आपल्याला मिळतो. पण हे दोन्ही अनुभवच आहेत, सुख असो किंवा दुःख असो. मग आता आपली प्रतिक्रिया त्या घटनेबद्दल, ती प्रतिक्रिया आपण काय द्यावी.
सुख आहे म्हणून आनंदाची द्यावी का दुःख आहे म्हणून दुःखाची द्यावी प्रतिक्रिया. त्यापेक्षा प्रतिक्रिया न देता, म्हणजे आजकाल ते यूट्यूब वगैरेमुळे कसं लाईक, तुम्हाला आवडला तर लाईक करा. अरे पण हां, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून एक बटन पाहिजे, आवडलं नसेल तर डिसलाईक करा. आता हे नसतं त्याच्यात बरं का, हे नसतं त्याच्यामध्ये. लाईक करा तर सबस्क्राईब करा, आवडलं तर या फोनवर डायल करा, म्हणजे मला जास्त लाईक मिळतील, मला बक्षीस मिळेल, हे सगळं. म्हणून जितक्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतात तेवढ्या प्रमाणामध्ये अपेक्षाभंग असतो. आणि अपेक्षाभंग असला की मग नैराश्य असतं, वैफल्य असतं, मनाचा क्षोभ असतो आणि पुन्हा विक्षेप असतात. कारण हे त्या कर्मामधली आपली अपेक्षा आहे. म्हणून लोकोयम कर्मबंधनः, लोकोयम कर्मबंधनः, म्हणजे कर्म, आपलं कर्म हेच आपल्याला बंधनाचं कारण होतं आणि आपलं कर्म हेच आपल्या मुक्तीचं कारण होतं. आणि म्हणून अशा दृष्टीने आपण त्या प्रत्येक घटनेकडे पाहायला पाहिजे. बरोबर. आता कामक्रोध आहे, रागद्वेष आहे, तर त्याच्याबद्दल आपल्या मनावर काय परिणाम होतो. तो राग म्हणजे प्रेम असो किंवा द्वेष असो, आवड असो किंवा निवड असो, याच्याबद्दलची कुठलीही प्रतिक्रिया माझ्या मनामध्ये असू नये, इतकं आपण आपल्या मनाला ट्रेन केलं पाहिजे. कारण आपल्या एखाद्या घटनेकडे पाहण्यासाठी आपण जेव्हा पाहतो एखाद्या घटनेकडे, तर तेव्हा जसं आपण गॉगल लावलं, काही गॉगल निळ्या रंगाचे असतात, काही हिरव्या रंगाचे असतात, काही पिवळ्या रंगाचे असतात. मग ज्या रंगाचा गॉगल असतो त्याप्रमाणे आपल्याला जग दिसतं. पण आपण जर म्हणजे त्रयस्थपणे जर पाहिलं तर आपल्याला काही वेगळं नाही दिसत बा त्रयस्थपणे. आता त्रयस्थपणे कसं पाहायचं त्याचंसुद्धा एक ट्रेनिंग असतं. म्हणजे एखाद्या लग्नामध्ये आपण गेलो, आता ते आपल्या किती जवळचे आहेत आणि किती दूरचे आहेत याच्यावरून आपलं तिथली मनस्थिती ठरलेली असते. खूप जवळचे असले आणि लग्नात काही कमतरता असेल तर आपल्याला ते लगेच लक्षात येतं, अरे हे कमी पडलं तिथे, की लगेच आपण धावपळ करून ते पुरवण्याचा प्रयत्न करतो. आणि दूरचे असेल तर आपण म्हणतो जाऊ द्या काय करायचं आपल्याला, आपण तर बाहेरून आलो, आपल्याला काय करायचं, जे काय गोंधळ होईल तर होऊ द्या. म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये असा व्यवहार आणि आपल्या बाबतीमध्ये असा व्यवहार. आता हे जे आहे ना, स्वतः तिरुपती बालाजी म्हणजे आमचं दैवत जे आहे, त्यांच्या लग्नाची गोष्ट आहे. त्या पोथीमध्ये लग्नाचे 3 अध्याय सांगितलेले आहेत. आता स्वतः बालाजीच्या तोंडचं वाक्य आहे की अरे माझ्या लग्नाची गोष्ट आहे, माझ्या लग्नामध्ये धन कमी पडतं आहे आणि तुम्ही नुसते स्वस्थ बसून राहिलात. बालाजी दुसऱ्या देवतांना म्हणतात, तुमच्या घरचं कार्य असतं तर तुम्ही नसतं का पटापट कामं केले. आणि माझं असल्यावर मग म्हणतात की भांडेच नाही आहेत, एवढ्या लोकांचा स्वयंपाक कसं करू, तिकडे लाकडं नाही, जळणासाठी काही नाही, सोय नाही. म्हणजे हे माझं असल्यामुळे असं म्हणता म्हणे तुम्ही, आणि तुमचं असतं तर तुम्ही केलं नसतं का म्हणे. असं कोण म्हणतंय, स्वतः बालाजी म्हणतो देव. म्हणजे त्रयस्थपणे दुसऱ्याचं माझं असं जेव्हा असतं ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्तपणा शोधत जातो. पण हे सगळं माझंच आहे असा जर विचार मनामध्ये असला तर मात्र कुठे काही आपल्याला कमी दिसलं तर लगेच आपण ती पूर्तता करतो, चांगलं असेल तर लगेच प्रशंसा करतो. म्हणजे कारण हे सगळं माझंच आहे हा विचार असतो. त्यामुळे कुठे गेल्यानंतर त्या ठिकाणी काही कमी होतं, आमची गैरसोय झाली, असा मनामध्ये विचार कधीही येऊ नये. याच्यासाठी एक चांगलं उदाहरण सांगतो आणि थांबतो मग आपण. आपल्या गुजरातमधले नरसिंह मेहता हे यांच्या व्याह्याकडे एका लग्नाला गेले होते. नरसिंह मेहता श्रीकृष्णाचे भक्त होते.
आता व्याही आपली चांगली सोय ठेवतील वगैरे सगळा विचार करून ते गेले. आता नरसिंह आता तर संतच होते. आता झालं असं की तिथे गेल्यानंतर यांना जी काय जागा पलंग जे काय मिळाला होता तो काही चांगल्या जागेमध्ये नव्हता. तो होता सगळ्या गायींच्या गोठ्यामध्ये तो पलंग त्यांना मिळाला, यांना आणि यांच्या पत्नीला. आता आपण असतो तर आपण लगेच त्याच्यावर संताप व्यक्त केला असता. नरसिंह मेहता म्हणतात की माझे वाई किती चांगले आहेत म्हणे, मी कृष्ण भक्त आहे हे विचारात घेऊन त्यांनी माझी सोय गायींच्या बरोबर केली आणि गायींच्यामुळे माझा अखंड श्रीकृष्णाचे संयोग होत राहील. आहे ना. आता एवढा विचार करणारे संत होतात. हं? एवढा विचार करणारे संत होतात ते नरसिंह मेहता. म्हणून मागे एकदा चाफळला बोलताना मी म्हटलं होतं, एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावे. तेव्हा आमचे आप्पा केळकर होते. त्यांना मी जे बोललो त्याच्यातली ही गोष्ट फार वर्ष त्यांच्या लक्षात राहिली. अजूनही त्यांचा मुलगा विक्रम जो आहे ना, तो मला भेटला की तो म्हणतो आमच्या आप्पा नेहमी तुमच्याबद्दल एक ही गोष्ट सांगायची आम्हाला. कारण त्यावेळेस काय होतं, हर्षद मेहताची केस झाली होती. हर्ष माहिती आहे ना. हां, बँकेच्या मोठ्या फ्रॉडमध्ये. आणि ती ताजीच होती आणि मला ही ओवी मिळाली होती. म्हणून मी म्हटलं आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, आता त्या नरदेहाचा आपण उपयोग नरसिंह मेहता होण्यासाठी करायचं का हर्षद मेहता होण्यासाठी करायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हटलं आपल्या हातात दासबोध आहे का ज्ञानेश्वरी आहे का श्रीमद भागवत आहे, ही गोष्ट गौण आहे. पण आपण त्यापासून काय घेतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. अशा प्रकारचं हे त्यांचं चरित्र आहे नरसिंह मेहताचं. माझ्याकडे नाही आहे पण ते. आता पुढचा भाग आपण आता पुढे पाहू. आपलं जे चाललं आहे तेने शस्य विधीयताम अपिचिती, हा भाग चालू. हां, आता त्याच्यामध्ये आपण उद्या पाहू आता पुढचा. ठीक आहे. हां, म्हणजे आपण खूपच विस्ताराने घेतो आहे खरं म्हणजे. शेवटची ओवी थोडी सांगा. कोणती. एके संगतीने बोलते. हां, एके संगतीने तरती. एके संगतीने तरती. हां, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. हां, म्हणजे आपली ओवी सूची असेल ना तुमच्याकडे. हां, नारायणराव आहे का ओवी सूची. हां, बस ते मुद्दाम नारायणराव विचारते, सखोल अभ्यास करत आहेत. म्हणजे हां, पाहिजेच ओवी सूची पाहिजे. म्हणजे की आणि आता ओवी सूचीच्याही पुढे जाऊन ओवी सूचीमध्ये काय असते की पहिलं चरणच दिलेलं आहे. जी सेवा मंडळाने काढलेली ओवी सूची होती त्याच्यामध्ये फक्त पहिलं चरण दिलं आहे. हां, आता काही ठिकाणी काय आहे की तुम्ही कोणतेही चरण टाका त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला सापडतं. म्हणजे पहिलं चरण माहीत पाहिजे असं. हां, मनश्लोकामध्ये अशी चरणसूची केलेली आहे आता. हां, मला एकदा चिंचोळकरने मला ते एक झेरॉक्स करून आणून दिलं होतं मला, मनाच्या श्लोकाची चरणसूची. ते म्हणे हे ठेवा तुमच्या फाईलमध्ये, तुम्हाला उपयोगात येईल म्हणून. मग आता नंतर ते मिळतं आहे आपल्याला आता कुठेही. हां, चला. हां, मंडळात काय तेव्हा 3 रुपयाचं होतं ते पुस्तक ओवीसूची. तेव्हाच मी 2 घेऊन ठेवली होती ओवीसूची. एक माझी या खोलीमध्ये असते, एक तिकडच्या खोलीत आहे. आणि 2 एवढ्यासाठी की कोणी नेल्यावर मग पुन्हा काही आपल्याला मिळेल की नाही माहीत नसतं म्हणून एक. पण अजून तरी ते कोणी नेलं नाही म्हणजे माझं नशीब चांगलं आहे. आणि म्हणून मी पुस्तक कोणाला देत नाही, पुस्तक नाही काही असं. फार कठीण परिस्थितीमधनं मी पुस्तकं विकत घेतले पूर्वी.
जेव्हा मला काही जाण नव्हती, कठीण परिस्थिती म्हणजे सिनेमाचं तिकीट काढलं होतं, सिनेमाला जायचं होतं, तरुण वयात 20-21 वर्षाचा, आणि ते सिनेमाला वेळ होता म्हणून इकडे तिकडे जरा चक्रा मारल्या, आणि पुस्तकाचं दुकान दिसलं की माझं मन आकर्षण झालं तिकडे. पाहिलं मी त्याच्यामध्ये काय, गीता दी हिंदू बायबल असं टायटल होतं. गीता दी हिंदू बायबल असं पाहिल्याबरोबर मी त्याची मागणी केली. तर ते रद्दीच्या भावातच होतं ते पुस्तक. आता तो म्हणे 4 रुपयाला आहे म्हणे. आता माझं तिकीट होतं हे सिनेमाचं 5 रुपयाचं तिकीट काढलेलं. मग मी आधी तिकडे गेलो, ते आधी ते तिकीट विकून टाकलं सरळ सरळ. ते 5 रुपये आणले, 4 रुपयाचं हे पुस्तक आणलं, ते घरी आणलं मी. ते वाचलं मग. गीता दी हिंदू बायबल. बायबलच्या पद्धतीने गीतेवरचं पुस्तक लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये आहे. बायबल कसं एका पानावर एक वर्ष असतं बायबलचं, त्याला वर्ष म्हणतात. हां, म्हणजे एक चरण एका पानावर. हां, आणि त्याचे 2 भाग आहेत बायबलचे, ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट. ख्रिश्चन लोकांच्या प्रमाणे तरुण असताना मी दर रविवारी 9 ते 12 बायबलच वाचत होतो, बाकी काही नाही वाचायचं. 9 ते 12 ठरलेलं असायचं माझं. चर्चमध्ये नाही गेलो, पण बायबल वाचायचं एवढं ठरवलं. 3-4 वर्ष तो प्रयोग केला मी. खूप. हां, चला ठीक आहे. चला, आता उद्या पाहू आपण हे कर्मेश्वर. हां, चला ठीक आहे. आजचं भाषण पाठवलं आहे मी, मोदींचं भाषण. त्या टेलिग्राम. हां, टेलिग्रामवर पाठवलं आहे. हां, पाठवलं आहे मी. हां, चला ठीक आहे. हो, अगदी अगदी छान होते. आणि म्हणजे तामिळ रामायणातला श्लोकसुद्धा म्हणून दाखवला त्यांनी. आणि हातात कागद नाही, काही नाही. ही परमेश्वरी कृपाच आहे. काही नसताना ते बोलू शकतात. आणि नुसतं दुसरे आपले पूर्वीचे मिनिस्टर असे होते की ते सगळे कागद म्हणता त्याच्यामध्ये जनगणमन होतं, तर तेही वाचून टाकलं त्यांनी. राष्ट्रगीतसुद्धा वाचून टाकलं. आणि मग लोकांनी सांगितलं, अहो ते राष्ट्रगीत असं आहे का? पण मला काय माहिती, ते या कागदात दिलं त्याने मला, सेक्रेटरीनी. त्यांच्या पार्श्वभूमीवर हे खूपच चांगलं आहे. हां, चला ठीक आहे. श्रीराम. नमस्कार.